आले भगवान अवतारला मथुरेत आल्यावर भगवान म्हणू लागले, बाबा इथंही भजन करणारे आहेत. कोण म्हणलं मथुरेत देवदेव करीत नव्हती? मथुरेत सुद्धा देवदेव करीत होते, फक्त एवढंच करीत होते, गरजेचा करीत होते. कोणता करीत होते? गरजेचा. आणि गोकुळातला होता ते कशाचा होता? प्रेमाचा होता. मग देव कोणत्या सोबत राहतय? प्रेमाच्या सोबत राहतय. देवाला गरजेचा देवदेव करण्यासाठी संग्रहाची गरज नाही. पोषितो जगाशी एकलाची. त्याला तेवढं त्याचं काम करते, ते त्याच्या कामात कुठंच काय आणत नाही. नाही नाही, इथं नाही. विठाला विठाला कामाच्या पोटी बैसला त्यालाही जगवितो. का? कारण ते त्याचं कर्तव्य आहे. म्हणून मथुरेतल्या लोकांसोबत देव का राहायला नको म्हणले? ते भजन कायच होतं? गरजेचं होतं. मग म्हणू लागले, नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. वसुदेव बाबा म्हणाले, आम्ही बाप म्हणून तुम्हाला शंका विचारतो की आम्ही तुम्हाला न्यायचं कसं? का? कारण आम्ही जेलात आहेत आणि जेलाच्या बाहेर आम्हाला जाता येत नाही. भगवान म्हणले, कोणतंही जेल असू द्या, मी आल्यावर तोडल्याशिवाय राहत नाही. उचलिला कमळावती बंधने गळती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती. उचलिला कमळावती पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती. उचलिला कमळापती पायीचे बंधने गळती, मनसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. वसुदेव बाबानं भगवंताला बाहेर काढलं आणि मथुरेतल्या सगळ्या जीवांना दर्शन घेतलं. आणि बाबा भगवंताला घेऊन यमुना मातेच्या तीरावर आली. आणि यमुना मातेच्या तीरावर आल्यावर बाबाला शंका आली की लेकरू नेमकंच जन्मण्यात आहे. पाणी तोंडात गेलं तर सर्दी होईल. आणि सर्दी झाल्यावर जुन्या काळात एक रोग होत होता, त्याला वेगळा शब्द होता. आता आला ते निमोनिया शब्द. मला वाटलं लुगड्या बायाला कळलं. पोटातलं येत होतं. आणि मग वसुदेव बाबाला वाटलं याच्या पोटातलं आलं तर न जाणू, कारण याचं पोट कसं आहे? मोठं आहे. आणि याच्या पोटातला आल्यावर बाकीच्या पोटात काय ठेवणार नाही. म्हणून वसुदेव बाबाला काय आली? शंका आली. लगेच वरून भगवंतानं संकेत दिले, बाबा लेकरू म्हणून पाहू नका, जगाचा तारणहार आहे मी. लगेच बाबा म्हणले, बापा अति लयच अंगावी आली म्हणली. कोण? यमुना.
पूर चढला अचाट त्यासी त्यासी लाविला अंगुष्ट. मी कालच विचारलं, आजही विचारू, नवीन बाई आहेत हा किंवा हे पांडुरंग महाराज त्याशी होते, पण हे दोघं नव्हते ना, गणेश महाराज आणि नारायण महाराज. नारायण महाराज पूर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट. अंगठा पायाला का पाय अंगठ्याला? होय, अंगठा पायाला का पाय अंगठ्याला? अंगठा पायाला. मग इथं शब्द काय पाहिजे होता? त्याशी लाविला, लाविले म्हणा, अनेक वचनी करा. काय पाय? पाय नाही टाकला शब्द का? कारण मराठवाडी आहे ना, पश्चिम महाराष्ट्रातले लोक जरा आपल्याला भोळ समजतात. जाऊ द्या, युट्यूबच्या आहे ना, काय अडचण हो. पण आम्हाला हे विचारायचंय, नका तुम्ही पाय शब्द टाकू. चरण शब्द जमला असता ना, पश्चिम महाराष्ट्रात जमते ना, किंवा पाय बी जमते ना. चित्ती तुझे पाय डोळा, अंगुष्टच का टाकला? कारण अंगुष्ट हा 3.5 अक्षरी आहे, चरण हा 3 अक्षरी आहे, आणि पाय हा 2 अक्षरी आहे. हा, मग अंगुष्टच का टाकला? ते यायच्यासाठी टाकला. मला सगळ्या महिला मंडळीनं मोठ्यानं उत्तर द्या. वाटलंच तर कॅमेरा तुमच्याकडे करू. हो, पण उत्तर पाहिजे मला. मी दुसरं काही ज्ञानेश्वरीतलं गाथ्यातलं विचारणार नाही, व्यवहारातलं उदाहरण आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला सर्वात प्रिय व्यक्ती कोण आवडती? कळाला का प्रश्न? प्रश्न कळाला का? हो नाही म्हणा की. आता त्याला कसं म्हणाले बोला. हा, तुमच्या जीवनात तुम्हाला प्रिय व्यक्ती कोण आवडती? थांबू आपण अर्धा घंटा. हो, कारण ते राष्ट्रपती ते असल्यामुळे त्याला मान देणं नाही. सांगा, बोला. हा, बोला की बाई. होटातल्या होटात बोलायला बाय, मला पटक्यानं येरीच पहिलंच ऐकू येत नाही. हा, आत्या आवडत नाही तुम्हाला कोणीच? गावातल्या माणसानं बघा रे भाऊ, आपण नाही बोलायचं. त्याला 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 हा, माणसं सांगायला तर तरबेज येतो, माणसाचा विषय नाही. त्याला आपल्याला द्यावं लागेल. एरी बी 33% पुढे गेल ना आता. हा हा, कोण? मोठ्यानं बोला हो, मोठ्यानं बोला थोडं. मला माहिती आहे गावातल्या बाया इथं कीर्तनात बोलत नाहीत आणि घरी बोलल्याशिवाय नाही. त्या कदरनच फिरवत आम्ही. हा, काय म्हणले? कोणता? हे का घरचा? हा, मग त्यांनी उत्तर कसं भारी दिलं बघितलं का? तुलाच घे वापस. हा, हरकत नाही. कोणता? हे का घरचा? मोठ्याने सांगा ताई, लाजू नका. एवढं काय लाजलं? चंद्राव गेल्या बाया. हा, घरचा कत्ताही नाही. चला, घरचा नाही आवडत. हा, कारण मी संन्यासी नाही, ग्रस्तीच आहे. आम्हाला विचारा काय बेजारी आहे आमची ते. हा, मालक नाही. हा हा, बोला की. थांबा माऊली. हा, मालक नाहीत. हा, बोला. काकूच अवघडच झालं बा. गाववाले नाही, सगळ्यात बोला. ते झालं बा. मी एक दिवशी असं म्हणलं ते नांदेड मध्ये, या मंडपातल्या बाया 7 दिवसापैकी मरणार आहेत. ती म्हणे एक जण बाई म्हणे, महाराज मंडपातल्या मरणार आहेत म्हणल्या, गावातल्याच मरणार आहेत. मी हो, आपण परगावची म्हणली. तसं नाही ते. सगळ्या महिला मंडळींना सांगा, मालक नाही. हा, वेळ चाललाय हो. हा, घेतले म्हणून का? जाऊ द्या, सांगतो. तुम्हाला मालक आवडत नाहीत, तुम्हाला मायबाप आवडत नाहीत, तुम्हाला बहीण भाऊ आवडत नाहीत, अजिबात नाही आवडत का? तुम्हाला तुमचे लेकरं बाळं बी आवडत नाहीत. सांगू का? मायबाप आवडले असते का नाही? 25व्या वर्षी 26व्या वर्षी तुम्ही जर थोडे पुस्तकं शिकलात ना, लगेच जरा शहाण्या झाल्यात ना, लगेच म्हणतात बाबा मी तुम्हाला सोडते पण त्याला सोडित नाही. समजायचं ह्याला मायबाप आवडत नाही.
काही महिला म्हणतील महाराज एक करती, तीच एक करती 10ला भरावं लागते. काय बहीण भाऊ जर आवडले असते ना, जा जालन्याच्या कोर्टात 25% बहिणी आहेत, भावावर काय ठोकलेला आहे, दावा ठोकलेला आहे. हा, तुम्हाला मायबाप आवडत नाहीत, तुम्हाला बहीण भाऊ आवडत नाहीत, तुम्हाला मालक आवडत नाहीत. बरेच माघ बातमी बघितली होती आणि बाहेरची नव्हती, संभाजीनगरची होती. संभाजीनगरची होती. एरवी नागपंचमीला नाही, आपलं नारळी पौर्णिमेला बाया कशाला येडे घालतात वडाला, तर ते पुरुष घालू लागले. का आत्ताच भेटली तर भेटली, म्हणजे पुन्हा भेटू नये. का मी आवडीसाठी सांगायलो. मायबाप नाही, पती नाही, मालक नाहीत, लेकर बी नाहीत. हा, तू म्हणले कस काय महाराज, लेकर आवडले असते तर अनाथ लेकर सापडले नसते. अनाथ लेकर जे सापडायला ते कोणाचे आहेत का, वरून पडले का, ते कोणा तरी मायबापाचेच आहेत ना. ते लेकर जर असे सापडत असाल तर मायबाप बी आवडत नाहीत. पण तुम्हाला आवडत आहे कोण सांगतो आता. का तुम्हाला आवडणारी एकच व्यक्ती आहे, तुमच्या मालकाचे मायबाप. मग कवा सांगता. हा, तुम्हाला आवडणारी आमच्या ज्ञानोबरायांनी तुम्हाला बी आणि आम्हालाही आवडणारी ज्ञानेश्वरीच सांगितली. हो, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोल तसा विठाला विठाला. म्हणून मस्त केलं ते अजय अतुलनं. ते म्हणले जीवनात पुरुष असो का स्त्री असो, जीवलग मित्र नाही तर मैत्रीण पाहिजे. कशासारखा, वनव्यासारखा पाहिजे. का त्यानं सुखही ऐकून घेतलं पाहिजे आणि दुःख ऐकून दुःखात काय झालं पाहिजे, सामील झाला पाहिजे. म्हणून अंगठ्यात सरस्वती माता आणली आणि यमुना मातेच्या घरी सोडली. या बायाला यायची जीवलग मैत्रीण भेटाव. यायला वय नाही, यायला ताण नाही, यायला भूक नाही, यायला ऊन लागत नाही, यायला पाऊस लागत नाही. वारंवार सुटू द्या त्यालाही भेट नाही द्या. हो हो, का दुडीवरी दुडी. हो, आणि म्हणून तुम्हाला मैत्रीण आवडती जीवलग. ती मैत्रीण म्हणजे सरस्वती माता आणली, यमुना मातेपाशी बोलत बसली आणि भगवान कृष्ण वसुदेव बाबाच्या सहकार्याने नंदराजाच्या घरी गेले. आणि नंदराजाच्या घरी गेल्यावर गोकुळाला चाहूल लागली. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. त्यातली पहिली नारी जर आनंदित झाली, गवळण म्हणती गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. एक धावती येती पुढे, एक धावती येती पुढे, वाटी ताती सुंट वळे, वाटी ताती सुंट वळे. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एके पुढे, वाटे ताते सुंट वडे. एकूण एकीचं तोंड गोड करू लागल्या आणि सगळ्या गवळणी नंदराजाच्या दरबारात एकत्र आल्या. भक्ती नावाची गवळणीनं देव पाहिला आणि ती जीवाला म्हणू लागली, आता तू मेलास तरी जमतंय.
डोळ्याला म्हणू लागली, ए डोळे हो, का तुम्ही राजीनामा द्या, आता तुम्हाला तुमचं काम संपलं. डोळ्याचं काम का आहे हो? डोळे तुम्ही घ्या रे हो, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्या तिथं पाहू लागल्या, आनंद घेऊ लागल्या, आणि एकदा आनंद झाल्यावर पुन्हा तो आनंद वापस येत नाही. आता कोटे धावे मन तुमचे चरण, देखलिया भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. मग कर्म आणि ज्ञान म्हणू लागलं. ज्ञान म्हणजे सून, आणि कर्म म्हणजे ज्ञान म्हणजे सून. तुम्ही असंच ऐकत बसा. कर्म म्हणजे सून, ज्ञान म्हणजे लेख. त्या दोघी म्हणू लागल्या गवळणी, देवा आम्हाला कधी हो. भगवान म्हणले, माझं भजन केल्याशिवाय मी कोणाच्या घरी येत नाही. सुखे येतो घरा नारायण. नारायण. देव सुखानं घरी आणायचा असेल तर जगद्गुरु तुकोबरा म्हणले भजनच करावं लागते. गुडिया तोरणे गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदारी, बाळकृष्ण नंदारी, करती कथा करती कथा बाळकृष्ण गुडिया तोरणी करीती कथा गाते गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी. मग भगवान त्या नर नारीला आनंद देण्यासाठी खोड्या करू लागले. आपण गवळणी आई केल्या आणि आपले माथे फिरून घेतले. कारण गवळणीच ऐकल्या कोणत्या, माठाला गेला तडा, आणि मग तडा जाईन नाही तर काय होईल. विठाला गवळणी ज्ञानोबरायाच्या, नाथ महाराजाच्या, नामदेवरायाच्या, जगद्गुरूच्या, निळोबरायाच्या गवळणी ऐका. भलेही तुम्हाला गवळणी पाठ नाही व्हायच्या, पण त्या गवळणी तुमचं अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि राधा कळल का, नाही तर मग आपण ती गवळण ऐकले का नाही, आपलं हाय ते बी पुण्य करता होय पाप, होय पाप होईल. विठाला विठाला. त्या गवळणीला आनंद देण्यासाठी भगवान खोड्या करू लागले. आणि खोड्या करायचं कारण गोपाळाकडे पाहिलं. गोपाळाकडे पाहिल्यावर गोपाळाला विचारलं, गोपाळ हो भजन प्रेमानं करताना रे, भजन प्रेमानं केल्यावर माणसाला खाण्याची चिंता करायची गरज आहे का? नाही. पांडुरंग महाराज खरं सांगा, इमानदारीने खरं सांगा माऊली, तुम्ही आपण ही विषय सोडून दुसरं काय केलेलं आहे? काहीच नाही. काय केलेलं आहे महाराज? आमच्या एवढं सुखी कोणीच नाही का? कधीच कपडे मळमळ नाहीत आम्हाला. हो, कधीच आम्हाला पायानं चोल देत नाहीत लोक. सांगू का, कधीच घरी सुद्धा जेव देत नाहीत. जेव्हा जेव्हा घरी जेवायचा येळ येत आहे त्यावेळेस मुंडक्यावर पाय दिल्यासारखं होत आहे. का हे दिवस जर असताल तर ज्ञानोबराया तुकोबरायाच्या आपल्या आपल्या वाडवडिलाच्या पुण्याही नाहीत आमचे. आमच्या एवढं श्रीमंत कोणीच नाही. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. विचारा राजकारणी माणसाला विचारा, व्यापारी माणसाला विचारा, नौकरदाराला विचारा, सोपं नाही संसाराशी
बसता का काम सोडून येता का हा मग आम्ही हुशार आहेत ना का तुम्ही नाही आले पण काकूला सांगायचं काकू काय आणि तुझ्या सासर माहेरचा कळस आहे कुठला कळस आहे माहेरचा कळस आहे त्याच्या माहेरातला कळस असू द्या कव्हा कीर्तनाला मालक नाही येऊ द्या तिथं नाही नेलं तर मला महाराज बनू नका कारण ही ताकदच तशी आहे गड्या आणि मग भगवान म्हणू लागले तू काय कर सांग गवळणीला आपण सगळ्या मिळून स्नान घालू महाराज गवळणीनं ऐकलं त्या काळातलं साधन होतं बैलगाडी सगळ्या गवळणीनं मालकाला सांगितलं बैलगाडी सजवायची बैलाला झुली तुमच्याकडे इकडे जुनं त्याला काय म्हणत होते गाडीला करते त्याला काय म्हणते हा आता काय बुरखा तटवा नाही त्याच्या बनाव चालायचं आपलं राष्ट्रपती ते आहेत ते बुरखा घातला सगळ्या गाड्या जवळजवळ पूर्ण गोकुळातल्या गाड्या होत्या कुठल्या होत्या गोकुळातल्या गाड्या आता पंतप्रधानाचा जर ताफा आला तर पंतप्रधानाची गाडी कुठं असते हो पुढी का शेवट समद्याच्या मधात मध्यभागी तशी नंदराजाची गाडी होती नंदराजाच्या गाडीत 6 माणसं होते बळीराम दादा भगवान श्रीकृष्ण रोहिणी माता यशोदा माता गाडी हाणणारा आणि नंदराजा किती झाले हो म्हणा आता 6 झाले माघाल्या गाडीत 2च होती 80 वर्षाची गवळण होती किती वर्षाची 80 वर्षाची आणि गाडी हाणणारा होता एक 14-15 वर्षाचा 80 वर्षाची गवळण म्हणू लागली याला आंघोळ घालायचा आलो जाता जाता महच काय झालं तर याच्या अगोदर मलाच आंघोळ घालता आलं मनात तिच्या आलं ए काना काय माझी शेवटची इच्छा पूर्ण कर रे तू माझा स्वामी मी तुझी रंग एवढी इच्छा पूर्ण कर रे का माझा मालक तू हवा मी तुझी काय व्हावी मालकीन व्हावी महाराज न सांगता तुम्हा कळो येते विश्वंभर परिहारच न लागे भगवान जे रडाय लागले रडते माझे बाळताने समजाविता राहीना भगवान रडू लागले मैयाने विचारलं काय झालं का ना तू विचारू नको म्हणला का तू माझी इच्छा पूर्ण करू शकत नाहीस बोल ना तुझी कोणती इच्छा पूर्ण करू शकत नाही मी कान्हा करू शकत नाहीस म्हणले बोल ना भगवान म्हणले एक काम कर काय सगळ्या गवळणी थांबव आणि आपलं लग्न लावून दे काय कर सगळ्या गवळणी थांबव आणि काय कर आपलं लग्न लावून दे भगवान रडू लागले तेव्हा यशोदा मैया रडू लागल्या लग्न म्हणलं की यशोदा मैया जवा हसल्या मोठ्यानं एवढं मोठ्यानं हसल्या का कारण या यशोदा मैयाला विचारा त्याच्या पोराच्या लग्नाच्या दिवशी या यशोदा मैया त्याच्या पोराच्या लग्नाच्या दिवशी जमिनी उचलतात का जमीन सोडून चलतात जमीन सोडून चलतात कशानं इतीनं चलतात यशोदा मैया तर 2 इतीनं चलू लागली का माझ्या लेकराचं लग्न व्हायलंय म्हणून यशोदा मैया हसल्या नंदराजाला सांगलं बघा काना काय म्हणायलाय काय म्हणे लग्न करायचंय सोडा गाड्या म्हणजे एरी बी 1 वाजलाय गाड्या सोडल्या आणि गोपाळा गेली बैलाला पाणी पाजायला गोपाळानं बैलाला पाणी पाजलं चारा टाकला आणि गोपाळ तिकडच बसली यशोदा मैयानं करंगोळी धरली आणि सांग म्हणली एवढ्या गवळणीत तुला कोणती पसंत आहे भगवान गेले समोरचीकडे गेले की म्हणजे ती जमत नाही का ती गोरी आहे म्हणजे मी काळा आहे तुम्ही मैयाकडे बघू नका देव म्हणू लागले हा दुसरीकडे गेले ही जमत नाही म्हणले का ती उंच आहे मी लहान आहे तिसरीकडे गेले ती जमत नाही म्हणले ती मोठी आहे मी लहान आहे चौथीकडे गेले कोणतीकड 80 वर्षाच्या गवळणीकडे गेले तिला तिच्याकडे गेल्यावर जेव्हा उड्या हाणून लागले कान्हा मोठ्या यशोदा माई म्हणली याच्यानं तुला येड म्हणतात रे म्हणली काय म्हणतात याच्यानंच येड म्हणतात तुला मॅचिंग सुद्धा कळना हा आपलं कळालं कशा हसतात भगवान म्हणले मॅचिंग तुला कळना म्हणले तू वरून बघायलीस मी अंतरातून पाहलो भगवंतानं सांगितलं मैया तुझ्या मनात चाललंय ना कानाला मॅचिंग कळना हो रे म्हणली
तुला कळना म्हणली. का? बघ ना म्हणले, तिच्याही मुखात दात नाही, माझ्याही मुखात दात नाही, झाली का नाही म्हणली मॅचिंग. तिलाही या विश्वात कोणी नाही, मलाही या विश्वात कोणी नाही, झाली का नाही म्हणली मॅचिंग. भोग भोगोनी ब्रह्मचारी. हा, म्हणून या मॅचिंग मुळे मला हिच्या संग काय करायचंय, लग्न करायचंय महाराज. लग्न झालं. लग्न झाल्यावर नवरदेव पुढे आहेत आणि नवरी माग आहे. ती नवरी म्हणू लागली, होय हो काना, मी फक्त इथं मनात आणलं होतं, हे तुम्हाला तिथं गाडीत कसं कळालं, म्हणून तो देव होय म्हणली. म्हणून तुम्हाला काय म्हणतात म्हणजे देव म्हणतात. म्हणजे तू इच्छा पूर्ण झाली ना आता. हो म्हणले. ते गाडीचे बैल म्हणू लागले, ओ देवा, तिची इच्छा पूर्ण झाली, काय मोठाडपणा नाही. मग आम्ही सुद्धा म्हणालो, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. का? आम्ही गोकुळात जन्माला बैल म्हणून आलोत आणि तुम्ही आमच्या गाडीत बसलात, तुमचं जू आमच्या मानावर बसलंय, त्या दिवशी आमच्या जन्माचं सार्थक झालं. मला वाटायले गोकुळातलीच बैल म्हणत असतील असं नाही, मराठवाड्यातले सुद्धा बैल म्हणत असतील. कुठले? मराठवाड्यातले सुद्धा म्हणत असतील, बिना माळकरी का माळकरी. आत्याला वेगळंच भासलं. आत्या मला हे म्हणायचं नाही, ऐकून घे ऐकून घे ऐकून घे, गडबड होती ती. का? बिना माळकरी असू द्या का माळकरी असू द्या, ज्ञानोबरायाच्या रथाला लागलेले बैल काय म्हणत असतात, निवृत्तीनाथ दादाच्या रथाचे बैल काय म्हणत असतात, हे देवा काय लाख वेळेस जन्माला घाल, पण कोणाच्या जन्माला घाल, जन्माला घाल, बैलाच्या जन्माला घाल, पण एकच कर. का? कोणत्या न कोणत्या, तुकोबरायाच्या, ज्ञानोबरायाच्या, निवृत्तीनाथ दादाच्या, मुक्ताबाईच्या, स्वपन काकाच्या किंवा जनाबाईच्या, नामदेवरायाच्या बैलाचे रथाचे काय कर, बैल कर. आणि अशी आठवण झाल्यावर ज्ञानोबराय म्हणाले गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये, कुळ माझी गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी अनुने किती व शिकवाल, मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली, बाप रखुमा देवरू जिव्हेचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नोही गे माय. माझ्या आयुष्यात पहिली गोष्ट आहे भाऊ, पहिली वेळच आहे का लाईव्ह स्पीकरवाली खुश झाली. ऊन लागायले म्हणून झाली का खरं मधूनच झाली, नंबर घ्या एखादी इकडे द्या काम होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी, ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी, गुरुनाम गुरु मोतीराम महाराजाच्या चरणी, वैकुंठवासी मोठ्या महाराजाच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा सर्व गावकरी मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो. वैशी तो मुझमे कोई बात नहीं, वैशी तो मुझमे कोई बात नहीं, ये कृपा है मारुती महाराज के म्हणून सेवे लागी
झालो ती सेवा योग्य वाटली. ते आमच्या परंपरेतले मोतीराम महाराज वैकुंठवासी मोठे महाराज म्हणजे मारुती महाराज यांचे शब्द आपल्या जीवनात घ्या. कारण त्यांचे शब्द सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. तुमच्या जीवनाचं कल्याण व्हावं अशी अपेक्षा करतो. एखादा तोतरा बोबडा अशुद्ध लायक नसन गेलेला शब्द गेला असेल, माझा बुद्धी दोष आहे, अंतकरण दोष आहे, वाणी दोष आहे, माझ्या पदरात टाका, सुधारण्याचा प्रयत्न करतो. येडेवाकुडे हे लेकुराचे बोल करीती नवल माय बापे. येडेवाकुडे बोलिलो उत्तरे करा क्षमा पराज. महाराज तुम्ही शुद्ध खडकी सोडी आल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा. घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय